सर्वप्रथम या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं स्वागताकरिता मी बाल विकास मंत्री यांना आमंत्रित करते। सर्वप्रथम मी या मंत्री महोदयांचे स्वागत करतो व शिक्षण मंत्री यांनी आपला प्रस्ताव या सभेपुढे मांडावा। सन्माननीय महोदय, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी व त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट पाडावे असा प्रस्ताव मी सभेपुढे मांडते। प्रस्ताव मंजूर आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपण हँडवॉश स्टँडवर साबणाची व्यवस्था करावी हा ठराव मी आपल्यासमोर मांडतो। बरोबर आहे। विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आपली पहिली जबाबदारी आहे। हा प्रस्ताव मी मंजूर करतो। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय योजना कराव्यात असा प्रस्ताव मी आपल्यासमोर मांडतो। प्रस्ताव मंजूर आहे। सन्माननीय महोदय, हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवण्यात यावा असा प्रस्ताव मी आपल्यासमोर मांडतो। प्रस्ताव मंजूर आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, मुलांना घरी सुरक्षित पोहोचण्यासाठी डेपोकडून वेळेवर बस यावी हा प्रस्ताव सभेपुढे मांडतो। विद्यार्थ्यांना सुखरूप घरी नेण्याचे काम हे आपलेच असते। हा प्रस्ताव मी मान्य करतो। आपल्या शाळेमध्ये परत बागेची निर्मिती व्हावी असा प्रस्ताव मी सभेपुढे मांडतो। प्रस्ताव मंजूर आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याच्यामध्ये वेगवेगळी बचत आहे त्याकरता सोलर प्लेट उपलब्ध करून द्यावा हा प्रस्ताव सभेपुढे मांडतो। प्रस्ताव मंजूर आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, वर्गखोल्यांमध्ये भरपूर प्रकाश व हवा फिरती राहण्यासाठी अशी सुविधा करावी हा प्रस्ताव मी सभेपुढे मांडतो। प्रस्ताव मंजूर आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या शाळेतील परिसरात झाडे व औषधी वनस्पती यांची लागवड करावी हा प्रस्ताव मी सभेपुढे मांडत आहे। बरोबर आहे। विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आपली जबाबदारी आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना भरपूर ऑक्सिजन मिळावे म्हणून हा प्रस्ताव मी मान्य करतो। सर्व मंत्री महोदयांनी मांडलेले प्रस्ताव मला उपयुक्त वाटते। त्याकरिता या प्रस्तावाची अंमलबजावणी पुढे करण्यात येईल अशी ग्वाही देतो। धन्यवाद।